नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। बहुजन समाज पार्टीच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्षा हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी बहुजन समाज पार्टी नांदेड यांच्यातर्फे करण्यात आली। हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। बहुजन समाज पार्टीचे तामिळनाडू राज्याचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्रॉंग यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे। हल्लेखोरांनी त्यांच्या चेन्नई येथील घरासमोर निर्घृणपणे हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण तामिळनाडू शहर हादरले आहे। के आर्मस्ट्रॉंग बहुजन समाज पार्टीचे कर्मठ नेता होते। या हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी बसपाच्या अध्यक्षा मायावतीजी यांनी केली आहे। देशभरातील बसपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून नांदेड जिल्ह्यातही बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सीबीआय चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बसपाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाखोरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। तर पाहुयात सविस्तर वृत्त, काय वक्तव्य केले जिल्हाध्यक्षांनी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। शैक्षणिक चळवळीमध्ये असतावेळेसच ते बहुजन समाज पार्टीसोबत जुडलेले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला आपलं जीवन समर्पित केलेलं होतं। असे तामिळनाडूचे एकदम तरुण आणि तडफदार असे नेते आमचे आर्मस्ट्रॉंग हे होते आणि त्यांची जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे। देशामध्ये अनेक ठिकाणी अशा दलितावर हत्या होत आल्यात आणि एका प्रदेशाध्यक्षाची हत्या होणं म्हणजे हे खरोखर त्या तामिळनाडू सरकारला ही लाज वाटली पाहिजे की तामिळनाडू सरकारने फक्त ह्या देशातल्या दलितांचं तोंड फक्त चूप राहावं ह्याकरता तिथल्या सरकारने थातूर लोकांना पकडून असं दाखवलेलं आहे की आम्ही आर्मस्ट्रॉंगच्या हत्यारांना पकडलेलं आहे। पण वस्तूस पाहता ते हत्यारे नसून हत्यारे दुसरेच आहेत। याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी सीबीआयच्या मार्फत झाली पाहिजे, हे बहुजन समाज पार्टीची मागणी आहे आणि हेच निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये आलो आहोत। बहुजन समाज पार्टीचा, बहुजन समाज पार्टीचा। प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।